माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 3 आणि या पाठाचं नाव आहे प्रसंगावधान। शरयू एका तालुक्याच्या गावामध्ये राहणारी मुलगी आहे। ती आपली लहान बहीण आणि आई बाबा यांच्या सोबत राहत असे। सध्या शरयू 5व्या वर्गात शिकत आहे। तिचा सावळा रंग, बोलके डोळे, बोलण्यात चुणचुणीत असल्यामुळे शरयूचा सर्वांना खूप लळा आहे। शरयूच्या घराच्या आजूबाजूला अनेक शेजाऱ्यांची छोटी मोठी घरे आहेत। सगळे एकमेकांना परिचित आहेत। आपली सुखदुःख सांगण्याकरिता ते एकमेकांच्या घरी जातात आणि आपला सण समारंभात एकमेकांना बोलावतात। एकमेकींच्या घरी काय शिजलंय याचा सुगंध दुसऱ्याच्या घरात जावा इतकी त्यांची घरं जवळ आणि एकमेकांच्या घरांच्या भिंतीला भिंती लागून आहेत। शरयूच्या बाबांचा आचारी असा व्यवसाय आहे, त्यामुळे ते जिथे जिथे स्वयंपाकाकरिता जातात तेथून ते आपल्या मुलींसाठी गोडधोड आणत असत। त्यामुळे कितीही रात्र झाली, वडिलांना यायला उशीर झाला तरी मुली जाग्या राहून वडिलांची वाट पाहत असत। वडीलही मुलींसाठी काही ना काही आणत असत। एके दिवशी घराशेजारीच असलेल्या समृद्धीच्या घरासमोर साक्षगंधाचा कार्यक्रम होता व तिथे शरयूच्या बाबांच्या हातचा स्वयंपाक होता। सगळे आवर्जून उपस्थित होते। तसेही या परिसरात कोणाच्याही घरी कधी कोणताही सोहळा असला तरी संपूर्ण परिसर जेवायला यायचा। कुणाच्याही घरचा गॅस त्या दिवशी पेटत नसायचा। समृद्धी प्रेमळ असल्याने सगळे हजर होते। नवरा मुलगा आला, नाश्ता चहा झाला आणि सर्व कार्यक्रम आनंदाने पार पडला। नवरा नवरीने केक कापला आणि नवरदेवाच्या मित्राने फटाके फोडले। लवंगी फटाक्यांची मोठी माळच लावली। लक्ष्मी बॉम्बही फोडले। त्यातला एक फटाका सरळ स्वयंपाक सुरू असलेल्या जागेच्या दिशेने येऊन फुटला। अलगद पडद्यावर फटाक्याचे बारूद पडले। पडदा हळूहळू जळू लागला, पण सगळे कार्यक्रमात व्यस्त होते, त्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही। सगळा सोहळा पार पडला। इतक्यात शरयूने समोरच्या खोलीमधून धूर निघाल्याचे कोणाला तरी सांगितले। गडबड, गोंधळ व गर्दी यामुळे कोणी कोणाचेच ऐकेना। शेवटी ती आपल्या वडिलांना घेऊन समोर गेली। तोवर खोलीतले पडदे, काही सामान जळाले होते। जवळ स्वयंपाक खोली होती। तिथे मोठ्या गॅसवर स्वयंपाक सुरू होता। कुणीतरी मोठमोठ्याने ओरडू लागले, आग लागली, आग लागली। अग्निशामक दलाला फोन केला। लहान मुलांना व म्हाताऱ्या मंडळींना लवकरच तेथून हलवण्यात आले आणि सगळ्या तरुण प्रौढांनी मिळेल त्या भांड्याने कळशी, बादली असे करून आगीवर नियंत्रण मिळवले। अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत सर्वांनी एकजुटीने आग विझवण्यात यश मिळवले होते। पण खरे तर सगळे श्रेय शरयूचे होते। तिने प्रसंगावधान दाखवून सर्वांना समजावून सांगितले। कोणीच ऐकेना तेव्हा वडिलांनाच घेऊन गेली। तेव्हा ह्या हालचाली केल्या नसत्या तर आज कित्येक घरे बेचिराग झाली असती। शरयूने दाखवलेल्या शौर्याने आणि प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले। अनेक घरे सुरक्षित राहिली। सर्वांनी शरयूचे खूप कौतुक केले। दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्येही तिचे छायाचित्र व हा वृत्तांत प्रकाशित झाल्याने सर्वांना आनंद झाला व समाधानही वाटले।